नमस्कार, नगरदर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। सध्या राज्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे। तर आपण शिर्डी मतदारसंघात आलेलो आहोत। शिर्डी मतदारसंघातील लोणी गावामध्ये आपण आहोत। या ठिकाणी दोन लोकल उमेदवार आहेत। या ठिकाणी एक राधाकृष्ण विखे पाटील हे बीजेपीकडून लढत आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रभावती घोगरे पाटील आहेत। तर आपण जाणून घ्या लोणीकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत। नमस्कार, काय तुमच्या मनातील नेता कोण आहे? नामदार राधाकृष्ण विखे पाटील। राधाकृष्ण विखे पाटीलच का? कारण प्रवरा परिसर किंवा शिर्डी मतदारसंघाचे त्यांनी फार चांगल्या सुधारणा केलेल्या आहे। प्रवरा परिसरात दवाखाना झालं, कॉलेजेस, शाळा, त्याच्यामुळं चांगलं आहे। आता विरोधकाकडून आरोप केला जातोय की शिर्डी मतदारसंघामध्ये दहशतीचं वातावरण आहे। खरोखर आहे का दहशतीचं वातावरण? नाही हो, आमच्या लोणी गावात आहे ना, तुम्हाला सांगतो, हिंदू मुस्लिम का कोणती दंगल नाही, भांडणं नाही, काहीच नाही। आमच्या म्हणजे सगळे लोणी गावात म्हणा किंवा अख्ख्या परिसरात एकोप्यानं राहतात सगळे। तर आपण आजूक यांनी एकोपा आहे असं सांगितलं। आपण आजूक जाणून घेऊया प्रतिक्रिया। आजूक लोक आहे, मनातील नेता कोण? नामदार राधाकृष्ण विखे पाटील। विखे पाटीलच का? कारण जन्मतः जेव्हा मूल जन्माला येतो त्या जन्मल्यापासूनची जी सुविधा नामदार साहेबांकडे आहे उपलब्ध सध्या, तर पार वय होस्तोर आणि वय झालं तरी वयाच्या उत्तरार्धापर्यंत सुद्धा सर्व सुविधा नामदार साहेबांनी करून ठेवलेल्या आहेत। पार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांपासून कारखान्याचं उदाहरण घ्या, मेडिकल कॉलेज तुमचं शिक्षणाचं घ्या, तुमचं प्रवरा कॉलेज घ्या, ITI घ्या, औद्योगिकचं प्रशिक्षण घ्या, प्लस आता तरुण युवकांना रोजगारासाठी 800 एकराचं MIDCचं उदाहरण घ्या, जे राज्यात अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे, ते सुद्धा आता उपलब्ध आहे। आणि जिल्हा कार्यालयासाठी आपल्याला खूप जवळजवळ 100 किलोमीटर जावं लागत होतं आणि अनेक असुविधा होत होत्या। ते आता शिर्डी सारख्या एकदम जवळच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय करून सर्व एकदम अत्यंत जवळच्या जवळ सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। असे अनेक उदाहरण देता येतील। मग अशा माणसाला आपण जर न निवडून आणलं तर कोणाला निवडून आणणार? तर या ठिकाणी अजूनही आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार नमस्कार। शिर्डी मतदारसंघातील तुमची पसंती कुठल्या उमेदवार राहील? काँग्रेसच्या उमेदवाराला का भाजपाच्या उमेदवार? हा प्रश्नच काय आहे? माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे विकास पुरुष आहेत। त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये इतके कामं केलेत। तो आपला नेता म्हणजे 50 वर्षाच्या पुढील विकास कामं करणारा नेता आहे। आणि त्याच पद्धतीने आता आज MIDCचा प्रश्न असेल, एज्युकेशन हब असेल, आज आपले जे मुलं आहेत अब्रॉडला गेलेले आहेत, ते सगळे जे ह्या त्या गोष्टी जे मेन जी ग्राउंड लेवलवरचं जे एज्युकेशन आहे ते आपल्याला प्रवरितच भेटतं। त्याच्यामुळं नामदार साहेबांना आपण सगळ्यांनी मिळून बहुमतांनी विजय करणारच आहोत। ते पण महाराष्ट्रात 1 नंबर मतांनी नामदार साहेब निवडून येणार आहेत, हे मी ग्वाही देतो। शिर्डी मतदारसंघात विकासाचे कामं झालेले आहेत, खूप कामं झालेली आहे। विकासाचे कामं म्हणजे असं आहे, आमच्या आता जे विरोधक बोलतात की डांबरी रोड नाही तिथं मुरुम टाकतात, अहो डांबरी रोड तर संपले। डांबरी रोड करून जे बांध होते त्या बांधाला आम्ही मुरुम टाकलेत। साहेबांनी जे मुरुम बांधापर्यंत म्हणजे एखाद्याला एक मोटरसायकल जाती, त्या मोटरसायकल जातात तिथं मुरुम टाकलेला आहे। तर हा विषय आहे आणि खूप कामं झालेली आहेत। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे 1.5 लाख मतांनी लीडनी विजयी होणार आहे। तर या ठिकाणी विकास कामे भरपूर झालेले आहेत असं काही कार्यकर्त्यांच्या लोकांचं म्हणणं, जनतेचं म्हणणं आहे। या ठिकाणी अजून काही आपल्या सोबत आहेत गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्कार। तर शिर्डी मतदारसंघात सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे। एकाच गावातले लोणीतील 2 उमेदवार आहेत, एक राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि एक प्रभावतीताई घोगरे पाटील आहेत। त्या काँग्रेस कोण आहेत, बीजेपी कोण? तुमच्या मनातील नेता कोण? नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच का? दुसरा उमेदवार नको? साहेबांनी खूप कामं केलेली आहेत। साहेब 8व्यांदी ही निवडणूक लढवित आहे आणि साहेब 1 लाखाच्या मतांनी निवडून येणार आहे। तर या लोणी गावात किंवा शिर्डी मतदारसंघात दहशतीचं वातावरण असं विरोधाकडून आरोप केला जातोय, तर असं आहे का? अजिबात दहशत नाही, कुठलीच दहशत नाही। सगळी प्रेमाची वागणूक आहे इथे। साहेब प्रत्येकाला भेटतात, सगळ्या कुटुंबाची विचारपूस करतात, सगळ्यांना साथ देतात, सगळ्यांची कामं करतात। त्याच्यामुळे इथं दहशतीचं वातावरण काहीच नाही। हा आरोप खोटा आहे, विरोधक खोटा आरोप करतात। शिर्डी मतदारसंघात बदल व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, अजिबात नाही।
का बरं? काय साहेब काम करतात ना, विकास केलेला आहे साहेबांनी आणि विकासातच हे सगळं आहे. तुमचं काय, तुम्हाला काय? साहेब हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रात 1 नंबरला निवडून येणार आहेत आणि त्यांचे कामं सांगितले तर भरपूर कामं आहेत. पण कोरोना काळात जी त्यांनी साथ दिली जनतेला, या मतदारसंघातल्या लोकांना, कोविड सेंटर चालू केले, वॅक्सिनेशन दिलेलं आहे, ते त्यांना इतकी मदत झालेली आहे. सगळा देश भयभीत झालेला असताना सगळ्या मतदारसंघाच्या पाठीमागं आणि जिल्ह्याच्या मागं नामदार साहेब उभे राहिले आणि त्याचं मी एक जिवंत उदाहरण आहे. मी त्याच्यातून वाचलेलो आहे. त्यांची मला खूप मदत झालेली आहे आणि पशुसंवर्धनच्या माध्यमातून त्यांचे असंख्य कामं आहेत. मध्ये लंपेचा प्रादुर्भाव झालेला होता, त्यांनी व्हॅक्सिनेशन भरपूर प्रमाणात केलेलं आहे आणि आता बी त्यांचं परत डबल व्हॅक्सिनेशनचं त्यांनी जोर दिलेला आहे आणि आता व्हॅक्सिनेशन चालू आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यामुळं अच्छे दिन आलेले आहे. तर या ठिकाणी अजून आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत. तुमच्या मनातील नेता राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटीलच का? त्यांनी खरोखर जर आज जर तुम्ही बघितलं आपल्या परिसरात मतदारसंघात प्रत्येक वाड्या वस्तीवर रस्त्याची कामं झालेली आहे, मुरमीकरण, डांबरीकरण, सगळे त्यांनी समस्या सोडवलेल्या आहेत. म्हणून आमच्या मनातले नेता साहेब. विकास कामं झालेले आहेत. हा, सगळे विकास कामं साहेबांनी, ते विकास कामं कुठल्याच मतदारसंघात नाहीये. आपल्या साहेबांनी जे विकास कामं केलेले आहेत ते कुठल्याच मतदारसंघात नाही, अगदी प्रामाणिकपणे. तुमच्या मनातील नेता राधाकृष्ण विखे पाटील. विखे पाटीलच का? विखे पाटलांचं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य आणि शासकीय योजना या सगळ्यांचा मिलाप इथं शिर्डी मतदारसंघात दिसून येतो. तर विरोधक आरोप करतायत का दहशतीचं वातावरण आहे? अजिबात दहशत नाही, तर कुठलीच दहशत नाही. विकास कामं झालेले आहेत. खूप कामं झालेली. तुमच्या मनातील नेता राधाकृष्ण विखे पाटील साहेब. पण राधाकृष्ण विखे पाटील साहेबच का? विकास म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील साहेब. या ठिकाणी विकास म्हणजे तर राधाकृष्ण विखे पाटील साहेब असं या ठिकाणी लोणी गावकरांच्या प्रतिक्रिया आहेत. तर एकंदरीतच शिर्डी मतदारसंघातून विखे पाटलांचं पारड जड दिसतंय. लखनगावाने नगरदर्शन राहता.